अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 अंतर्गत येणाऱ्या मोरबाग, विलासनगर, गौलीपुरा तसेच मसानगंज परिसरात गेल्या 2 दिवसांपासून स्वच्छतेचे काम ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. मधुबन चौक, चेतनदास बगीचा, झाडपीपुरा, स्वीपर कॉलनी आणि बजरंग टेकडी या भागांमध्ये रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले असूनही नाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार नवीन स्वच्छता कंत्राटदाराचे कामगार या भागात नियमितपणे काम करताना दिसत नाही. सध्या फक्त 4 ते 6 कामगार परिसरात काम करताना दिसत असूनही तेही अपुरी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छता कामगारांचे म्हणणे आहे की ते नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम करत आहेत, मात्र कचरा उचलण्याकरिता गाडी उपलब्ध नसल्यामुळे तो गाळ भरता येत नाही. त्यामुळे नाल्यांमधील कचरा रस्त्यावरच पडून राहत आहे. परिणामी अनेक ठिकाणी नाल्या पूर्णपणे तुंबल्या असून रस्त्यावर दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. परिसरातील नागरिकांनीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणची पाहणी करावी आणि संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच नवीन स्वच्छता कामगार नियुक्त करून संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. मी पंचफुलाबाई मधुकर देवडकर बोलत आहे. आमच्या इकडे गोंडबाबाचं मंदिर, झाडपीपुरा, रतनगंजमध्ये आमच्या इकडे काही साफसफाई नाही आहे. जसा नगरसेवक नवीन निवडून आला तर 2-4 दिवस चांगलं झालं, पण तेव्हापासून आता 8-15 दिवस झाले बिलकुल कोणी कामगार येऊन नाही राहिले. नाली साफ नाही, नाल्या भरल्या आहे, मच्छर दुनिया भरायचे आहे. आम्ही काय करावं मग? हिचं खाली वोट मागायला येते ते लोक. आता जो नवीन नगरसेवक आहे तो चांगला आहे, पण आता त्याच्या हातातच नाही आहे ना काही. कसं येणार आहे तो? आणि हे जुने लोकांना काहीच कामं नाही केले आमचे, आणि आमच्या येतात येऊन बी नाही पाय. ह्या तरी नवीन आला आता तर आमच्या इकडे मरण झालं तर येते, नाली साफ करून घेते. त्या लोकांना सांगते करो भाई.